गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 10 मिनिटचं शूट कसं होतं. डिरेक्टर, आमचे को आर्टिस्ट आणि पूर्ण क्रू याची मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. स्टॅच्यू. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की दामिनीमध्ये तुम्हाला आता सध्या सगळ्यात जास्त आवडणारं कॅरेक्टर कोणतं आहे? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह? आणि दामिनी, मेघराज आणि अर्थात मी कसा वाटतो? आणि मी आज तुम्हाला आमच्या सेटवरती कसं काम होतं, टीम कशी काम करते, हे आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहात. चलो छोटू सर रोल गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपतीची जय. तुमचा जर इंटेन्शन कसं असेल तर मग काय खूप ओव्हरलॅप होते तुमचं. पानी गिर गया थोड़ा आइटम पहले गुड मॉर्निंग. आज माझ्या शूटचा दुसरा दिवस आहे आणि मी माझ्या रूममध्ये सगळ्यात इकडे कॉस्ट्युम्स वगैरे हे सगळे अस्ताव्यस्त आहे. आता एक सीन करून आलेलो आहे मी. मित्रांनो, मी फक्त तुम्हाला दामिनीतले काही BTS शॉट्स दाखवतो आहे. आता तुम्ही जो बघितला शॉट अविनाश सरांनी, तो मी पहिल्यांदा पाहिलं की लाईटच्या स्टँडवरती त्यांनी चेअर ठेवून एक टॉप अँगलचा शॉट घेतला होता. म्हणजे किती मेहनत करतात ती सगळी लोक, का तर तो चित्र छान दिसावं. सगळे खूप मेहनत करतात आणि आमचे डिरेक्टर आहेत, रायटर आहेत, EP आहेत, प्रोडक्शन, कांचन अधिकारी मॅडम, सगळेच लोक खूप मेहनत करतात. दूरदर्शनसुद्धा. मित्रांनो, तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना पण तुम्ही सांगा की दामिनी बघा. परत एकदा बॅक टू दूरदर्शन. म्हणजे 90s किडला दूरदर्शनच्या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही, कारण की त्यांचं बालपणच दूरदर्शन बघून गेलेलं आहे. तर दामिनी सगळ्यांनी बघा नक्की. आम्ही खूप मेहनत करत असतो तुमच्यासाठी.
प्लीज बघा. आणि हां, माझं कॅरेक्टर कसं वाटतं ते पण सांगा. बाय नाही, मी अजून काही पुढे बिरोल्स टाकतो, ते बघा. बस वन मोर. अरे खाली बस. एकदम परफेक्ट झाला होता. आणि आत्ताच काय ते ऐक ना, आत्ताच काय ते लाईन्स मध्ये चेंजेस घ्या करू. पोलिसांनी खरंच खूप मेहनत घेतली. आत्ताच लाईन मध्ये चेंजेस करून घे, कारण की मध्ये मास्टर मध्ये पहिला, तिसरा, पाचवा, सातवा असे मास्टर होते, मग दुसरा, चौथा, सहावा, आठवा. व्हिडिओ नाही आलू वांग्याचीच भाजी कर. आलू वांगे ऐक ना, 10:30 टाइम आहे. रेडी रोल. रोलिंग ऍक्शन. खबर काढायला कोणी हक्काचा माणूसच नाही भेटला. ये सगळं थंड आहे वाटतं. मेथीची भाजी. अगं रात्री कोणी मेथीची भाजी करते का? सुकी सुकी नको, रस्याची कर. आलू वांग्याची. आलू वांगे नाही तुझ्याकडं. पट. अरे बायकोचा फोन होता ना माया. उचल उचल उचल. हॅलो हॅलो. अरे कटलं ना. कोण आहे तू? इथं काय करू राहिला? हा साहेब, कोणाला भेटायचं तुला? माझा मित्र इथे हा साहेब. अरे तू सोडणार होतास ना मला आणि एकटाच निघालायस. नाही साहेब, सोडणार होतो. काय झालं, बायकोचा फोन आला. ती मला म्हणे की मेथीची भाजी करते. मी तिला म्हणलं बाबा रात्री कोण सुकी भाजी खाते का? मी म्हणलं आलू वांग्याची रस्साची भाजी कर. तर तेच बोलून राहिलो होतो साहेब. बोलता बोलता त्या माणसाला धडक लागली, फोन खाली पडला साहेब, आणि फोन कटला. खायचे वांगे झाले ना साहेब माया. कोण माणूस? हा माणूस. कोण कोण माणूस? तो माणूस होता ना साहेब आता. होय. कांबळे, इकडे ना कोणीच नाहीये. तुला काय भुकेने भ्रम व्हायला लागलेत का? मालूम नाही साहेब, पण होता साहेब. असं बोलता इथं फोन पडला. चल मला सोड आता. चल. चला साहेब. आलू वांग्याची भाजी बोललो होतो मी. ओके. सर लुक चेक करा एकदा. ए पूर्वेश, ओके. रोल. रोलिंग ऍक्शन. हा नंबर आहे त्या गाडीचा. आर्यनने स्वतः बघितली होती ती बाईक. त्याला पोलीस स्टेशनला यायला लागले म्हणून मी स्वतः आले. आर्यननी पटकन इतका नंबर नोट केला हीच खूप मोठी गोष्ट आहे. कधी मोठ्या माणसालाही जमत नाहीये. खरं. आर्यन खूप स्मार्ट मुलगा आहे. त्याचं कुटुंब मोठ्याचं पण मोठं होतं सांग. त्यामुळे जरा काळजीच वाटते त्याची. त्याला त्रास होऊ नये याची काळजी आपण घेऊ. अजून काही आरोपीचा चेहरा वगैरे हा specific नोटीस केलं. सो सॉरी. हो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्ही पुण्यात जाणार होतात ना? आय मीन काल बोलताना तुम्ही म्हणालेला. हो जाणार होते पण कॅन्सल झालं.
नंतर जाईन कधीतरी. बरं निघतो मी. बाय. सर तुम्हाला ते त्याच्याबद्दल कांबळे हां सर काम. हां नोट डाऊन केले सर मी ते त्यांनी यादीमध्ये टाकून देतो आणि सर्चिंगमध्ये पण टाकून देतो. आपल्या साहेबांना पण सांगून टाकतो की हे नंबर कळवले